तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे मुद्दे बघतोय। परराष्ट्र मंत्रालयाचे महत्त्वाचे मुद्दे, पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा असे आदेश देण्यात आलेले आहेत। सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे। सगळ्यात मोठा निर्णय, पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देखील बंद करण्यात आलेला आहे। पाकिस्तानी नागरिकांना आता भारतीय व्हिसा मिळणार नाही। एका आठवड्यामध्ये राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा असे देखील आदेश देण्यात आले। सिंधू पाणी करार थांबवण्यात आलाय। अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे। भारताचा पाकिस्तानवर हा कायदेशीर स्ट्राईक भारताला पाकिस्तानच्या विरोधामध्ये उचललेला आहे। सगळ्यात मोठं पाऊल, पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर आता भारताने देखील कडक पाऊल उचललेलं आहे। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही। जे नागरिक भारतामध्ये आहेत त्यांनी 48 तासामध्ये देश सोडावा असे आदेशही देण्यात आले। त्याचबरोबर जे भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये आहेत त्यांनी देखील तात्काळ पाकिस्तान सोडून भारतात पुन्हा यावं असे देखील आदेश केंद्र सरकारने दिलेले आपण बघतोय। त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांनी पुढच्या 48 तासामध्ये भारत सोडावा असे आदेश देखील केंद्र सरकारने दिलेले आहेत। भारताची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक, सिंधू जल कराराला देखील स्थगिती देण्यात आली आहे। पाकिस्तानसाठी हा एक मोठा झटका। पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देणं बंद करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर एका आठवड्यामध्ये राजकीय अधिकाऱ्यांनी देखील देश सोडावा असे आदेश देण्यात आलेले आहेत। अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्यात आली आहे। पाकिस्तानमध्ये जे भारतीय नागरिक असतील त्यांनी 1 मे पर्यंत पाकिस्तानातील भारतीयांनी परत यावं असे आदेश देखील देण्यात आले आहेत। मोदी सरकारची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक। पाकिस्तानच्या हायकमिशनच्या देखील अधिकाऱ्यांना पुन्हा जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुढच्या एका आठवड्यामध्ये या अधिकाऱ्यांना पुन्हा माघारी जावं लागणार आहे। सिंधू पाणी करार देखील थांबवलेला आहे भारतानं। तर पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवण्यात आले। एका आठवड्यामध्ये पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी भारत सोडावा असे आदेशही देण्यात आले। सिंधू पाणी करार थांबवण्यात आलाय। पाकिस्तानसाठी हा एक मोठा झटका। अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे। पुढच्या 48 तासामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असे आदेशही देण्यात आले। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे। तसंच पाकिस्तानी नागरिकांना यापुढे व्हिसा मिळणार नाही। भारताचं पाकिस्तानच्या विरोधामधलं कडक पाऊल। तर ज्या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळालेला होता, पूर्व परवानगी मिळालेली होती, त्या सगळ्यांची परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती भारतीय सरकारने आता दिलेली आपण बघतोय। एका आठवड्यामध्ये पाकिस्तानी सगळ्याच राजदूतांना आता पुन्हा आपल्या माघारी देशात जावं लागणार आहे, स्वतःच्या देशामध्ये जावं लागणार आहे। एका आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे। पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना देखील 1 मे पर्यंत भारतामध्ये परत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत। भारताचं पाकिस्तानच्या विरोधामध्ये सगळ्यात मोठं पाऊल, पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर सुद्धा पाकिस्ताननं या संदर्भात आपला कोणताही संबंध नाही असं म्हटलेलं होतं। तर मोदी सरकारची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक, पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासामध्ये भारत सोडावा, भारताचा कडक पाऊल। तर सिंधू जल कराराला देखील स्थगिती देण्यात आलेली आहे। भारत सरकारने या संदर्भातली ही मोठी घोषणा केलेली आपण बघतोय। पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद करण्यात आलेला आहे। एका आठवड्यामध्ये राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा असे आदेश देखील देण्यात आले आहेत। तर भारतीय पाकिस्तानी उच्चायोग देखील बंद करण्यात आलेला आहे। उच्चायोगाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ माघारी परतण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। भारतातील पाकिस्तानी उच्चायोग देखील बंद करण्यात आलेला आहे। सिंधू पाणी करार देखील थांबवण्यात आलाय। अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आलेली आहे। पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता। त्यानंतर आता पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर भारत कोणतं कठोर पाऊल उचलणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं आणि भारतानं ते कठोर पाऊल उचललेलं आहे। पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवण्यात आलेलं आहे। या पुढच्या काळामध्ये भारताची पाकिस्तानच्या विरोधामध्ये कठोर भूमिका असेल हे आता या ठिकाणी मोदी सरकारनं दाखवून दिलंय। मोदी सरकारची ही कायदेशीर स्ट्राईक आपण बघतोय। पाकिस्तानवर पुढच्या 48 तासामध्ये पाकिस्तानी लोकांना भारत देश सोडून जावं लागणार आहे आणि ज्या लोकांना इथे येण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती त्यांची परवानगी देखील आता रद्द करण्यात आलेली आहे। आणि तसंच भारतातले जे नागरिक पाकिस्तानमध्ये आहेत त्यांनी देखील तात्काळ पुन्हा माघारी यावं असे आदेश देखील केंद्र सरकारने दिलेले आहेत। पाकिस्तानला सगळ्यात मोठा झटका म्हणजे सिंधू पाणी करार थांबवण्यात आलेला आहे। अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे। याआधी भारतानं पाकिस्तानच्या विरोधामध्ये एवढं कठोर पाऊल कधीच उचललं नव्हतं। मात्र आता जगभराचा पाठिंबा भारताला मिळालेला आहे। पहलगाम मधल्या पर्यटकांवरच्या या हल्ल्यानंतर आता जगभरानं भारताला पाठिंबा दिलेला आहे। अमेरिकेनं सुद्धा भारताला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलेलं आहे।
अशा वेळेला भारतानं पाकिस्तानच्या विरोधामध्ये उचललेलं हे कठोर पाऊल. पुढच्या 48 तासामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडावा असे आदेश देण्यात आले. पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही. सिंधू पाणी करार देखील थांबवण्यात आलाय आणि अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. मोदी सरकारची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक.